फोटो आहे तुमच्या हातात, नेमका फोटो कोणाचा आहे तो आणि का हा फोटो आज हातात घेऊन उभे राहताय तिथे? नमस्कार सर, माझं नाव प्रवीण दिगंबर गुराम. मी राहतो आता भांडूपमध्ये. तर 2019ला मला हा पर्सन भेटला जिममध्ये. त्यानंतर मला असं बोलला की तुझी लाईफ मी चेंज करून देतो. मी एक ऑफिस बॉय पासून जॉब करणारा पर्सन, की माझं इथे कोणी नव्हतं तेव्हा या पर्सनने मला माझ्या संपर्कात येऊन मला असं बोलला की तुझी लाईफ चेंज करतो, असं करतो तसं करतो म्हणून सांगितलं. आणि माझ्याकडून तेव्हा स्टार्टिंगला 1.5 लाखने बिझनेस मला स्टार्ट केला. नंतर हळूहळू असं करता करता माझ्या घरातल्यांची, माझ्या रिलेटिव्हशी माझं कॉन्टॅक्ट करून यांनी जवळजवळ माझ्या आता 12 ते 13 लाख रुपये माझ्या अजूनपर्यंत याने घेतलेत. ओके. आणि त्यानंतर मला असं कळालं 1-2 वर्षानंतर की मी स्वतःहून फसलो आहे आणि माझ्या फॅमिलीला फसवलंय. ओके. सो त्याच्यानंतर मी कळालं की याच्यातून मला बाहेर निघायचा ऑप्शनच दिसत नाहीये. म्हणून आम्ही सगळेजण नंतर भेटलो, मित्र लोक. नंतर आम्ही विचार केला की यातून काहीतरी आता आम्हाला निष्पन्न काढायचं आहे. सो तेव्हा कळालं की हा सर्व फ्रॉड आहे, हा क्युनेट स्कॅम आहे. ओके. त्याच्यानंतर असे बरेचसे आता हे सगळं आमच्या हातामध्ये जे फोटो दिसत आहेत ह्या सगळ्यांनी आम्हाला म्हणजे जवळजवळ 50 ते 60 जणांना आम्हाला सगळ्यांना फसवलंय. आणि जास्त करून जे आमच्याकडून जे पैसे डायरेक्टली अकाउंटमध्ये घेणं वगैरे हे ह्या प्रशांत कदम ह्याने घेतलेलं आहे. इव्हन ह्या नताशा किंवा बाकी जे आहेत. ओके. सो हे पर्सनने आम्हाला भरपूर फसवलं आणि त्याच्यामुळे आम्ही आता जवळजवळ 2-2.5 ते 3 वर्ष आम्ही बिझनेसमध्ये नाही आहोत. बट बिझनेस स्टार्ट करून आम्हाला 4 ते 5 वर्ष होऊन देखील अजून आमचे 8-10 वर्ष अजून आमचे हे जे लोन काढून आम्हाला ह्यांनी फसवणूक केलेली आहे. सो ते अजून आम्हाला 10 वर्ष अजून लोन भरायचे आहे. ओके. सो त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ऍटलिस्ट कुठे ना कुठेतरी आमचं एक सक्सेस म्हणून एक यातून पैसे बाहेर काढायचा एक मार्ग भेटेल. सो म्हणून हे सगळेजण भेटून आम्ही हा एक विचार केलेला आहे की हे जे आमचे पैसे बुडालेले आहेत. ओके. तेव्हा आम्ही अजून बोलतो ना की लिटरली आम्ही रोडवरती आलो सगळेजण. सो त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केलाय की बातम्यामधून आपण ऍटलिस्ट ह्याच्या पुढे कोण पर्सन असतील ते ह्यातून फसले नाही पाहिजे. सो यामध्ये अजून काही नागरिक आहेत, त्यामध्ये काही 2-3 आत्महत्या केल्या असं देखील कळतंय. हो, आत्महत्या केलेली आहे सर. सो कारण ऑप्शनच नाही, कारण सर्व बँकवाले जे आहेत ते घरी येत आहेत. माणसाला ऑप्शन नसल्यामुळे माणूस काय करणार, कुठून पैसा आणणार. ऑलरेडी ह्या बिझनेसमध्ये त्यांनी दुसऱ्यांकडून लोन घेतलं आहे, कोणाचं गोल्ड लोन घेतलंय, कोणाला डायरेक्ट आरडी मोडलेले आहेत किंवा अशी बरेचशा ठिकाणी म्हणजे बॉरो करून लोकांकडून पैसे ते डायरेक्ट घरी आल्यामुळे त्यांना दुसरा ऑप्शन नसल्यामुळे त्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे सर. सो त्याच्यामुळे आम्ही असा विचार केलाय की सगळ्यांना आम्ही परत न्यूजच्या माध्यमातून अजून कोण लोक फसले नाही पाहिजेत. ज्या कारणाने आमचे अजून जे काही पैसे फसलेले आहेत ते ह्या आरोपींना सगळ्यांना पकडून आम्हाला सर्वांना न्याय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या